दिलीप विनोद याच्या पहिल्याच चेंडूवरती एक स्ट्रेट ड्राइव्ह केला. दिलीप मडवी एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक फलंदाज दिलीप. पाहूया हा चेंडू चांगला चेंडू लोअर फुलटॉस होता. शॉर्ट थर्ड मेनला गेलेला चेंडू. एक धाव पूर्ण करतोय प्रकाश. एक सूचना आहे, दोन्ही खेळाडू साइड रोटेशन करताना दोन्ही खेळाडूंचा सहभाग असायला पाहिजे, ऑर एल्स ते ग्राह्य धरणार नाही. ही नोंद घ्यायची दोन्ही खेळाडूंनी. विनोद पाहूया. विनोद स्ट्राइक हँडला प्रकाश एक अष्टपैलू खेळाडू. प्रकाश चांगला चेंडू चांगला टोलकावलेला आहे. लॉंग ऑनच्या दिशेला अडवू शकलेच ते, परंतु नाही, पोचले नाही चेंडू पर्यंत आणि 4 धाव्याने खातं उघडतोय. खणखणीत चौकार प्रकाशच्या बॅटमधून निघालेला. धाव संख्या 7. उमेश पाहूया. विनोद याच्या तिसऱ्या चेंडूवरती खणखणीत चौकार खेचला प्रकाशाने. धाव संख्या 7. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला मारलेला हा फटका कोणी अडवू शकत नाही. चौकार लागोपाठ 2 चौकार खेचून आपले इरादे स्पष्ट करतोय प्रकाश. एक खणखणीत चौकाराने वैयक्तिक 8 संघाची धाव संख्या सानपाडा संघ 11. नक्कीच एक मोठा स्कोर उभा करायचा असेल तर या फटकेबाजीची गरज आहे, कारण की त्यांना माहित आहे की समोरचा संघ बोनकोडा संघ हा मजबूत संघ आहे. यांना जास्तीत जास्त धावा जेवढ्या धावपळकावर जमवता येतील तेवढा प्रयत्न चालू आहे सानपाडा संघाकडून. प्रकाश आणि दिलीप यांच्याकडून. दिलीप वैयक्तिक खेळतोय 3, तर प्रकाश 2 चौकाराच्या साहाय्याने 8 धावसंख्येवर. संघाची एकूण धावसंख्या धावपळकावर 11. 4 चेंडू फेकलेले आहेत विनोद याने आणि 4 चेंडूवरती धावा जमवलेल्या आहेत 11. राजूजी, हे जे 2 चौकार काय म्हणायचं आहे? प्रकाशच्या बद्दल बोलायलाच नको आहे, कारण तो सुरुवातीला सलामीला आल्यानंतर प्रकाशच्या हातामध्ये ज्या मनगटामध्ये जी ताकद आहे आणि गोलंदाजाचा पुरेसार तो दस्तावेज घेऊनच फलंदाजी करतो. प्रकाश या बाबतीमध्ये पूर्ण नामचीन आहे. नक्कीच, कारण की आक्रमकता जी दाखवलेली आहे त्याच्यामुळे गोलंदाजाचा पण आत्मविश्वास थोडासा ढासळतो. पाहूया विनोद. जसं मी म्हटलं तसंच केलं. पुन्हा एकदा ऑन साइडला मारलेला फटका आणि चांगले क्षेत्ररक्षण म्हणता येईल, कारण की खेळाडू तो आहे. पण 2 धावा काही रोखू शकल्या नाही. 2 धावा त्याने मात्र सेव्ह केल्या. शत्रू हा अष्टपैलू खेळाडू शत्रू चांगले क्षेत्ररक्षक, चांगला खेळाडू, चौकार वाचवते, मात्र 2 धावा रोखू शकल्याने. धाव संख्या 13. प्रकाश पुन्हा एकदा उंचावर मारलेला चेंडू आता झेलबाद होण्याची शक्यता आणि कुठली चूक न करता शत्रू याच्या हातात चेंडू आणि अशा प्रकारे एक चांगला खेळाडू, चांगली खेळी समाप्त. 10 धावा काढून बाद होतोय प्रकाश. पुढचं धावतं समालोचन करतील राजू चौधरी. प्रकाशजी आता फक्त 10 धावसंख्येवर आऊट झाले कॅच होऊन शत्रूकडनं. शत्रूच्याकडे आता तिसरा हाही चौकारी होता. अगर तिथे जर त्याच्याकडे दुसरा कोणता जर क्षेत्ररक्षक असता तर हा चौकारच गेला असता. पण तेवढंच चाणाक्ष क्षेत्ररक्षक ऑलराऊंडर आहे शत्रू एक ख्याती आहे. नवी मुंबई रायगड एक ख्यातनाम. त्याच्याकडनं ही झेल सुटणं ही चुकीची बाब आहे. फॉलो थ्रू मध्ये घेतला, सगळा मिळून लाद होता, चेंडू हवेत होता, चांगला सुंदर असा झेल त्यांनी टिपला आणि पॅव्हिलियन तर असा दाखवला तो प्रकाश यांना.
याचबरोबर पहिला हादरा धाव संख्या आहे ती सीमित, धाव संख्या 13, 1-13. पहिलं षटक संपलेलं आहे ते विनोद यांचं. मागणं षटक म्हणता येईल. अजय नवीन फलंदाज, त्यांची जागा भरून काढण्यात आली आहे तो अजय. उदय गोलंदाज उदय. अच्छा, गोलंदाज उदय. अजय नॉन स्ट्राईकला तो अजय आणि गोलंदाजसाठी आले तो गोलंदाज उदय भगत बोनकोडा संघाकडनं. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. चांगला चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर. मला वाटतं झेल बाद होते. पहिल्या चेंडूवर बळी मिळवलाय तो उदय यांना. आज मला वाटतं मी मैदानात जी दिलीप मडवी, पंचांचा कुठलाही इशारा नव्हता, परंतु पंचांची वाट पण बघितली नाही. त्यांनी आऊट देतात की नाही. एक जंटलमॅन प्लेअर, त्यांना माहित आहे की आपण बाद आहोत आणि तसेच ते बाहेर निघाले आणि ह्यालाच खरा खेळाडू म्हणतायत. येस दादा, आपला सचिन तेंडुलकर एक कीर्तिमान प्लेअर, ज्यांना आपण क्रिकेटचा महाराज देव म्हणतोय, बरोबर, त्यांच्या पावलावर पाऊल टाकणारा जो खेळाडू आहे, ज्याला आत्मीयता आहे तो खेळाडू. ज्याच्यात आत्मीयता नाही, कॉट लागून सुद्धा नाही, रबर वाजला असेही बोलणारे खेळाडू असतात. परंतु त्याचा मनस्वी स्वतः बाहेर जातोय हे त्याचं एक मोठं उदाहरण असेल, स्पष्टीकरण असेल की तो ह्या गोष्टींकडे लक्ष देत नाही. मी आउट आहे म्हणजे आउट आहे. बाद. दुसरा हादरा. 2-13. जगदीश नवीन फलंदाज आलाय तो जगदीश, त्यांची जागा भरून काढण्यासाठी. अजय स्ट्राईकला आहे तो अजय. यांनी अजून दोघांनी आपलं खातं काही उघडलेलं नाही. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा उदय. उजव्या यष्टी होता चेंडू, फ्लिक केला. चेंडू फॉलो थ्रू मध्ये अडवतात गोलंदाज. एक धावीत त्यांना थांबवता येणार नाही. धाव संख्या आहे 14, एका धावीन धाव संख्या. दुसरं प्रगती पथावर दुसरं षटक विनोद यांचे खूपशी महागडं षटक पडल्यानंतर उदय खरोखरच नाकामी नाही कामी येत आहेत. पहिल्या चेंडूवर त्यांनी बळी मिळवला तो दिलीप यांचा. दुसरा त्यांनी फॉलो थ्रू मध्ये कडून काढला, एक धाव दिली. अजून 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडूमध्ये काय किमया करतात ते पाहायचं आहे. पुढचा चेंडू फॉलो थ्रू मध्ये झेल उडलाय, पण झेल थोडा लांब आहे. एका धावेचं परिवर्तन इथे दुसऱ्या धावेमध्ये होतंय. 2 धावा मोजाव्या लागतात. धाव संख्या 2 बळावते. धाव संख्या होते ती 16 वर. 2-16. दुसरं षटक प्रगतीपथावर उदय लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय तो अजयसाठी. अजय याने आपलं खातं उघडलेलं आहे. पुन्हा सामोर होतो तो उदयसाठी. उदय पुन्हा एकदा वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीनं दुसरं षटक हाताळतायत ते उदय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. लेगच्या दिशेला टाळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातात. डॉट बॉल म्हणून ते सीमित जातोय. धाव संख्येत भर नाही. धाव संख्या सीमित. धाव संख्या 16. 2-16. दुसरं षटक प्रगतीपथावर उदय चांगली अशी गोलंदाजी करताना दिसत आहे. 4 चेंडूमध्ये काही अवघ्या 3 धावा दिल्यात. विनोद यांची कमतरता म्हणजे जी धाव संख्या दिली ती उभारलेली कमतरता जी करून दाखवतात ते उदय चांगली गोलंदाजी करतात. चांगला चेंडू स्टेट ड्राईव्ह म्हणता येईल. चेंडू जात आहे आणि इथे मिड ऑफला बाद होतोय फलंदाज. दुसरा बळी मिळतो तो उदयाला. तिसरा हादरा हा सांडपाड्या संघाला. सुंदर असा झेल, एक सिमी झेल झालाय. 3-16. बाळा सुंदर असं क्षेत्ररक्षण. नाव प्रतीक आहे. टोपण नाव प्रेमाने त्यांना बाळा म्हणतात. बाळा राग मानू नकोस रे. हॅलो योगेश, नंबर वाढलाय. नवीन फलंदाज योगेश एक उत्स्फूर्त फलंदाज आहे. वैभवजी पाहूया आपल्या संघासाठी काय करतो तो. मान दिला, सन्मान दिला. काऊ कॉर्नरच्या दिशेला फटकारून काढला. आपलं खातं उघडलं. धाव संख्या 17.
दुसरं षटक संपतंय. या षटकामध्ये अवघ्या 4 धावा देऊन 2 बळी मिळवलेत ते उदय यांनी. चांगली गोलंदाजीचं पृथक्करण म्हणता येईल वैभवजी. नक्कीच विनोद याने पहिले षटक फेकलं, 13 धावा दिल्या आणि दुसरं षटक उदय बांधून ठेवलं सानपाडे संघाच्या फलंदाजाला आणि मात्र 4च धावा खर्चून 2 फलंदाज देखील त्याने घेतलेले आहेत, बाद केलेले आहेत. अशा प्रकारे उत्कृष्ट गोलंदाजीचा नमुना पेश केला तो उदय याने. संघाला कुठेतरी असं पुन्हा एकदा आपल्या काय म्हणतात त्याला बटवाऱ्यामध्ये आणणं, वाटप न करणं किंवा किमया करून आपल्या संघाला कुठेतरी आतमध्ये आणणं, संघाला विजयपोताकडे पोहोचवणं, हे जे स्थान असतं ते गोलंदाजाकडे आणि फलंदाजाकडे असतं. गोलंदाजी व्यवस्थित झाली तर क्षेत्ररक्षण व्यवस्थित झालं पाहिजे, क्षेत्ररक्षण व्यवस्थित झाली नंतर फलंदाजी व्यवस्थित झाली तर आपण जीत ही परत पॉईंटच्या दिशेला टळलोय. चेंडू जातोय परत तिथे क्षेत्ररक्षक 1 धावे समाधान मानावं लागेल. दुसऱ्यासाठी धावले दोन्ही फलंदाज आणि मला वाटतं 2 धावा ही पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. जगदीश आणि योगेश. जगदीश यांच्या पायाला काहीतरी इजा झाल्या असं मला वाटतंय. योगेश स्ट्राईकला आहे ते योगेश. राईट आर्म वरती लेफ्ट डीप स्क्वेअर लेगच्या दिशेला पाठवलाय चेंडू सीमाबार. षटकार पंचांचा निर्णय आलेला इकडे. षटकार 6 धावांचा 25. 6 धावांनी धावसंख्या पोहोचते ते 25च्या घरात. तिसरं षटक प्रगतीपत्रावर. दीप मिडॉनचा खेळाडू तिथे सज्ज होता झेल घेण्यासाठी, परंतु त्याच्या डोक्यावर मस्तक देऊन, डोक्यावर दस्तक देऊन चेंडू जातोय सीमापार. षटकार चांगली खेळली. घुसवायरी चेंडू. पंचांचा इशारा आला नाही. 1 धाव घेण्यात यश मिळालं आणि हा वाईट. 1+1 अतिरिक्त धावसंख्येत भर 2 धावांची प्राप्ती झालेली इथे आणि धावसंख्या झाली ती 27. तिसरं षटक प्रगतीपथावर. गोलंदाज आहे तो संदीप. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. चांगला चेंडू. त्याच पद्धती चेंडू जातोय इथे. क्षेत्ररक्षक आहे शत्रुघ्न. मी म्हणालोच होतो मगाशीच म्हणालो हे एक नामचीन फलंदाज गोलंदाज अष्टपैलू खेळाडू होतो. झेल वगैरे सुटणं आणि तेही एवढं कॉन्फिडेंटली सावरण्यात येणारा हा झेल त्याच्या हातून सुटणार नाही. त्याचा मोबदला झाला. तो बाद होतोय फलंदाज जगदीश. 4था हादरा बसतोय तो सांडपाड्या संघाला. शत्रू याने दुसरा झेल टिपलेला आहे राजूजी. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणावं लागेल कारण की कुठली चूक न करता त्याने दोन्ही झेल पकडलेले आहेत. दादा ऑलराऊंडर त्यालाच म्हणतात ना. मैदानात क्षेत्ररक्षण, बॅटिंगला उतरतात फलंदाजी, बॉल हातात दिल्यानंतर गोलंदाजी. बरोबर. तसं एक व्यक्तिमत्व आहे. नवी मुंबई नव्हेच ठाणा रायगड इकडे सुप्रचित असणारा हा खेळाडू शत्रुघ्न. बाहेरच्या गावांमध्ये जाऊन आपल्या नावाचं नाव, आपलं स्वतःचं नाव आणि गावाचं नाव कोरणारा हा शत्रुघ्न. त्याच्याकडून 2 झेल टिपले गेलेत आणि 2 चांगले फलंदाज बाद झाले सांडपाडे संघाचे. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गेन. फॉलो थ्रूमध्ये झेल उडाले. पॉईंटच्या दिशेला पुन्हा डळमळतो चेंडू. 1 धावेत यश. धावसंख्या बळावती. धावसंख्या ती 28. तिसरं षटक अजून प्रगतीपथावर आहे. संदीप हाताळतोय ते षटक. चांगलं असं थांबवलंय संघाला. पहिल्या षटकात 13 धावा आल्यानंतर 4 षटकांचं षटक, 4 धावांचं षटक टाकलं ते दुसरा स्पेल होता तो उदय यांचा. त्यानंतर आता पुन्हा संदीपला एक षटकार मारल्यानंतर सुद्धा पण चांगली गोलंदाजी करताना दिसतोय तो संदीप. धावसंख्या ते 29. 29. पुढचा चेंडू लेगच्या दिशेला टाळण्याचा प्रयत्न. धाव घेण्यात यश येत आहे आणि हा पंचांकडनं आला आहे मनसुबा. वाईट +1. 1+1
बिना कष्टाची कमाई. वैभव भाई 1+1. नक्कीच बिना कष्टाची कमाई. पॉईंटच्या दिशेला चेंडू जातोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातातून, परंतु तिथे त्यांच्या बॅकवर्डला असलेला हा प्लेयर त्यांना अडवतोय आणि एक धाव घेण्यात यश येत आहे. या एका धावेने धावसंख्या बळावली ती 32च्या घरात. षटक समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकावर 32. 3 षटकाच्या समाप्तीनंतर चौथं षटक वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आता येतोय तोच तो अष्टपैलू खेळाडू ज्याने 2 चांगले झेल टिपले, तोच तो शत्रू. नवी मुंबई. नवी मुंबईचा एक बुलंद आवाज दादा, जिनकी आवाज में दम. प्रभाकर पाटील. दम नहीं, हिंदी, मराठी, इंग्लिश, तमिळ, बहुभाषीय. बहुभाषीय वैभवजी, बहुभाषीय. त्यांचं हार्दिक स्वागत. समालोचन कक्षामध्ये यायचंय प्रभाकरजी, वेलकम. वळूया सामन्याकडे. शत्रू जसं म्हटलं अष्टपैलू खेळाडू शत्रू, एक अनुभवी गोलंदाज बोनकोडे संघाकडून उजव्या हाताचा हा गोलंदाज. चांगला चेंडू तितक्याच चांगल्या सफाईने खेळून काढला. उदय याने एक धाव धावून काढली. ऑन साइडला मारलेला फटका. नवी मुंबईचा एक बुलंद आवाज. स्पोर्टिंग क्लब संघ आणि ओपन संघांचे एक उत्कृष्ट मराठी, हिंदी आणि इंग्लिशचे समालोचक आमचे प्रिय दादा प्रभाकर पाटील यांचं इथं आगमन झालंय. सारसोळे क्रिकेट संघ 11 संघातर्फे व आमच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. दादा आपण स्थानापन्न व्हा. आताचा चेंडू. थँक्यू व्हेरी मच राजू चौधरी. तुमचा आवाज मी ऐकत होतो आणि लगेच चालू इकडे. म्हटलं पहिल्यांदा राजूला भेटूया, कारण उत्कृष्ट कॉमेंट्री आपल्याला आपल्या माध्यमातून पाहायला मिळाली. थोडा खराब चेंडू, स्क्वेअर चेंडू होता. अवंतर धावेने धावफलक हालते. 34. चौथं षटक प्रगतीपथावर. शत्रू गोलंदाजी मार्कवर. मंगेश सानपाडा संघाचा हा खेळाडू, एक स्फोटक खेळाडू मंगेश. बघायचं आहे 5 षटकांचा सामना. चौथं षटक प्रगतीपथावर. हाणामारीचे हे 2 षटक. बघायचं आपल्याला किती धावा जमवत आहेत. धावसंख्या धावपळकावर 34. पाहूया. शत्रू हा चेंडू, चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू. चेंडूला चांगला खेळून काढला. एक धाव, एका धावेच्या जागेवर 2 धावा घेत आहेत. तिथे क्षेत्ररक्षक थोडासा आळशीपणा दाखवतोय आणि एका धावेच्या 2 धावांमध्ये रूपांतर करतोय मंगेश. या 2 धावेने धावसंख्या 36. नाराज आहेत शत्रू या क्षेत्ररक्षकावर, कारण की एकच धाव होती, मात्र तिथे 2 धावा मिळत आहेत सानपाडे संघाला. वळूया पुन्हा एकदा. शत्रू स्लो चेंडू मारायचा होता उंचावरून. यष्टीरक्षक चुकतोय. बायच्या रूपात 1 धाव मिळते. धावसंख्या 37. चौथ्या षटकातला चौथा चेंडू फेकेल शत्रू योगेश साठी. योगेश एक बाजू धरून खेळतोय. आताचा चेंडू आढळतोय पायावरती. पंचांकडून दाद मागतोय, परंतु पंच स्तब्ध. निर्धाव चेंडू. शत्रू याचा चांगलं कमबॅक म्हणता येईल, चांगली गोलंदाजी म्हणता येईल, कारण की 4 चेंडू फेकलेले आहेत आणि 4 चेंडू मध्ये मात्र त्याने 4च धावा दिलेल्या आहेत. धावसंख्या स्थगित, स्थिर. हा चेंडू उंचावरून मारायचा होता, फसतोय स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. कुठलीच चूक न करता 3रा झेल पकडतोय शत्रू आणि अशा प्रकारे उदयाची खेळी संपुष्टात येते. वैयक्तिक 10 धावा काढून उदय बाद होतोय. योगेश बाद होतोय आणि अशा प्रकारे सानपाडे संघाला हा हादरा बसतोय योगेशच्या रूपात.
चौथं षटक प्रगतीपथावर. धावसंख्या 37. एक चेंडू शिल्लक. शत्रू चांगली गोलंदाजी म्हणता येईल शत्रू याची. नक्कीच वैभव खरोखरच चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. खास करून ज्या वेळेला गोलंदाजी टाकतो आणि त्यानंतर जर तो 10-12 यार्ड पुढे जाऊन जर कॅच घेत असेल तर ती कठीण कॅच असेल, परंतु तेही त्यांनी लिहिलेला कॅच घेतलेली आहे. उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू. आताचा चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू होता, स्लो चेंडू होता, फंबल होतोय तिथे थोडंसं. क्षेत्ररक्षक 2 धावा मिळत आहेत. आत्ता देखील नाराज होतील कारण की चांगली गोलंदाजी करतोय तिथे. क्षेत्ररक्षक जर साथ नाही देणार तर नक्कीच तिथे गोलंदाज नाराज होणार आणि अशा प्रकारे या 2 धावा मिळत आहेत संघाला. संघाची धावसंख्या 39 आणि याच्या पुढच्या नक्कीच खरं सांगायचं म्हणजे ज्या वेळेला गायकाला तबलजीची साथ असते तशाच पद्धतीने इथे गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची साथ असते आणि जर क्षेत्ररक्षकाची जर साथ असती तर 1 धाव कमी झाली असती. हरकत नाही, क्रिकेटमध्ये असं होत राहतं. आणि आता मात्र 39 धावा फळकावर लागलेल्या संघाच्या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर. इथे ॲव्हरेज स्कोअर 50चा असला पाहिजे हे प्रत्येक संघ नायकाला माहिती आहे आणि त्या पद्धतीने तिथे सानपाडा आगे कूच करताना दिसतोय. काय होतंय, काय घडतंय, शेवटचा ओव्हर असणार आहे, हाणामारीची ओव्हर. ह्या ओव्हरमध्ये मॅक्झिमम जास्तीत जास्त रन्स काढण्याचा प्रयत्न करणार आहे तो सानपाडा 11 संघ. कैलाश वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीनं शेवटचं 5वं अखेरचं अंतिम फायनल ओव्हर, डेड ओव्हर म्हणता येईल कारण की हाणामारीचं हे षटक. मंगेश वैयक्तिक खेळतोय 3 धावसंख्येवर. दे दनादन, बरोबर, नक्कीच दे दनादन. म्हणजे जेवढ्या जास्ती धावा जमवता येतील कारण की समोरचा संघ बोनकोडे संघ त्यांना माहित आहे की हा मजबूत संघ आहे. प्रयत्न असेल जास्तीत जास्त धावा जमवायचा, परंतु गोलंदाजी ओ हो हा चेंडू एकदम स्लोअर डिलिव्हरी व्हेरिएशन दाखवतोय गोलंदाज कैलाश. निर्धाव चेंडू फेकतोय मंगेश काही समजू शकले नाही. आत्ताचा देखील चेंडू चांगला चेंडू पायावरती आदळतोय, मारायचा होता परंतु नाही. क्लेवर गोलंदाजी म्हणता येईल, स्मार्टनेस दाखवतोय कारण की त्याने हेरलं फलंदाजाला, पुढे आलेला होता, सरसावलेला होता, मारायचा होता परंतु चेंडू थोडा फिरवला आणि जातोय पायावर आदळतोय कैलासचा चेंडू. हा चेंडू बघा, सुंदर, अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी प्रभाकरजी. नक्कीच वैभव खरोखरच उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावी लागेल. पहिले 2 चेंडू होते ते आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू, एक परफेक्ट डिलिव्हरी ऑफ द दिस लिमिटेड ओव्हर आणि त्या दोन्ही डॉट बॉल. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू इथे पाहायला मिळाला, ब्लॉक होलमधला चेंडू पाहायला मिळाला. पुढे मारण्याचा प्रयत्न कम्प्लिटली बीट अँड विकेट किपर टेकन दॅट कॅच स्टंप आउट देअर बिहाइंड द विकेट. खरोखरच एक सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल विकेट किपरचं सुद्धा. खास करून कैलासला दाद द्यावी लागेल त्याच्या गोलंदाजीबद्दल कारण 3 चेंडू आत्तापर्यंत टाकलेले आहेत त्यांनी, त्याच्यामध्ये 1 धाव दिलेली आणि 1 गडी मात्र बाद केलेला आहे. एका पाठोपाठ एक ठराविक इंटरव्हल नंतर विकेट जाताना दिसत आहेत परंतु धावसंख्या इथे पाहाल तर 40 धावा फळकावर. वैभव कुठपर्यंत मजल मारतो बघायचा आहे. हा शेवटची ओव्हर, हाणामारीची ओव्हर या ओव्हरमध्ये. वैभव नक्कीच 3 चेंडू फेकले, 1च धाव खर्च केलेली आहे कैलाश यांनी आहेत. बघा आत्ताचा देखील चेंडू, उत्कृष्ट गोलंदाजी, बांधून ठेवलं, जकळून ठेवलेलं आहे पूर्णपणे कारण की असं वाटत होतं की ह्या ओव्हरमध्ये नक्कीच जास्त धावा जमवतील परंतु नाही. 4 चेंडू फेकले, 1 गडी बाद केला आणि फक्त 1च धाव खर्च केलेली आहे कैलाश. हा बघा हा चेंडू मात्र चांगला चेंडू होता पण तितक्याच चांगल्या प्रकारे खेळून काढला आणि इथे मात्र थोडस क्षेत्ररक्षकामध्ये थोडस मिस कम्युनिकेशन म्हणता येईल. थोडस आवाज कोणी एकाने द्यायला हवं होतं. दोघेही एकमेकांकडे बघत राहिले आणि हा 1 धावेचा मात्र 4 धावा मिळत आहेत सानपाडे संघाला. प्रभाकर जी बहुत बढ़िया शॉट. देखते देखते उन्होंने गेंदबाज के ऊपर से गेंद को
मार दिया करारा शॉट और दोनों फील्डरों के बीच से गेंद चीरती हुई चलेगी बाउंड्री लाइन के बाहर 4 रन के लिए। और देखते रह गए दोनों आपस में एक दूसरे का चेहरा देखते रह गए, तू पकड़ेगा या मैं पकड़ेगा। तब तक तो गेंद ने उनको दोनों को चकमा दे के निकल गई बाउंड्री लाइन के बाहर। नक्कीच या 4 धावा मिळत आहेत, 1 धाव होती तिथे 4 धावा मिळतात. कैलास नक्कीच नाराज आहे, निराश आहे, कारण की एका धावेच्या 4 धावा देत आहेत ते फिल्डर्स. पाहूया शेवटचा चेंडू, आणि इथे मात्र मारायचा होता, थोडेसे तिथे स्लिप होत आहेत, पडतायत. 1 धाव धावून काढली, शत्रू याने चेंडू अडवला. आता मात्र शत्रू स्वतः धावतोय आणि अशा प्रकारे बाद. 2 धावा मिळत आहेत. या 2 धाव्याने संघाची एकूण धावसंख्या धावपळकावर 46 आणि 47 धावांचं लक्ष आव्हान ठेवलेलं आहे ते बोनकोडे संघापुढे. आताच बघितलं एक बुलंद आवाज पावणे गावचा आमचे मित्र सहसमालोचक प्रभाकरजी. मी जसं म्हटलं राजूजी म्हणत होते की त्यांचं प्रभुत्व 2 भाषेवरती आहे, हिंदी इंग्लिश. मी तर सांगेल हिंदी इंग्लिश मराठी. ते सांगतात बस बस म्हणून, पण नाही, मला माहित आहे नक्कीच एक चांगलं उत्कृष्ट समालोचक प्रभाकरजी जुळलेले आहेत. आवाज आहे का पुढचा प्रभाकरजी? थँक्यू व्हेरी मच वैभव. आपली तोंडून माझी खूप मोठी प्रशंसा, परंतु क्रिकेटच्या समालोचनाची जी एक आवड असते ती आवड, त्या आवडीमुळे मी आज आपल्यापर्यंत इथे बसलेलो आहे. आणि आपली खरोखर आपल्या सर्वांचं सहकार्य आणि देवाचा आशीर्वाद म्हणावा लागेल. आणि खरोखरच आज ही 40+ जी संकल्पना 18 वर्षापूर्वी जी मुहूर्तमेढ रोवली होती मास्टर प्रदीपजी पाटील आणि त्यांना त्यांच्या सहकार्याने साथ दिलेली, आणि त्याचबरोबर आज 18 वर्षानंतर ही खरोखरच एक उत्कृष्ट संघटना म्हणून एक उदयास आली. आणि त्याचबरोबर त्या संघटनेच्या माध्यमातून या क्रिकेटच्या टुर्नामेंट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. जागोजागी नवी मुंबईमध्ये प्रत्येक 10-15 दिवसांनी, म्हणजे 1 आठवडा सोडल्यानंतर अशा टुर्नामेंट्स होत आहेत. आणि त्या टुर्नामेंटमध्ये आतापर्यंत खेळण्याचा जो अनुभव, आनंद 40 नंतर 50 नंतर किंबहुना 60 वर्षानंतरच्या खेळाडूंना सुद्धा मिळतोय. त्याची एक जमेची बाजू म्हणावी लागेल की मास्टर प्रदीप पाटील यांना त्यांचं धन्यवाद द्यावं लागेल. आजही 60च्या नंतर सुद्धा तंदुरुस्त खेळाडू दिसत आहेत. एक ब्रीदवाक्य आहे आपल्या संघटनेचं, स्वास्थ्य शरीर आयुष्य महान. खरोखरच जर स्वास्थ्य शरीर असेल तर आयुष्य आपोआपच महान होतं, आपोआपच त्या आयुष्याला आपल्या एक उमेद निर्माण होते, एक नवीन कलाटणी मिळते. तसंच काहीसं आता इथे आपल्याला पाहायला मिळतं की आपल्या ह्या टुर्नामेंटमध्ये खरोखरच 60 वरील सुद्धा खेळाडू खेळताना दिसत आहेत. आणि जो फिटनेस जो म्हणावा तर खरोखर आपल्याला बघितलं मागच्या मॅचमध्ये अनिल सुतार 50च्या वरील खेळाडू, परंतु काय लाजवाब बॅटिंग केली. एका हाती सामन्याचं प्रभुत्व आपल्या मजबूत खांद्यावर त्याने पेललं आणि वाशी संघाला विजयी घोषित केलं. तसा वाशी संघ आणि गणचोली संघ दोन्ही संघ तुल्यबल. गणचोली संघ म्हणजे पहिल्या रँकिंगमधल्या पहिल्या 5मध्ये, परंतु आज गणचोली संघाला 2 वेळा त्यांनी चितपट केलेलं आहे, नेरूळ येथील टुर्नामेंटमध्ये आणि आता इथे ह्याच नेरूळमध्ये सारसोळे आयोजित 40+ टुर्नामेंटमध्ये त्याने हे केलेलं आहे. खरोखरच चांगलं, ह्याचं पूर्ण श्रेय जातं ते अनिलला. आजच्या ह्या मॅचमध्ये खरोखरच उत्कृष्ट बॅटिंग त्यांनी केलेली आहे. असं काहीसे बॅट्समन आपल्याकडे आज शत्रुघ्न दळवीसारखा जो खेळाडू आहे, तोही खेळाडू एक वैभवजी खेळाडू आहे. मी प्रभाकर सरांना थांबवतोय. प्रभाकर पाटील हे असे एक आपले नवी मुंबईतील असे एक समालोचक आहेत की ज्यांना प्रत्येक संघातून, आज 32 संघामध्ये त्यांचा संघही त्याच्यामध्ये सुपूर्द आहे. आपल्या संघाबद्दल तर कोणी सांगेल, पण 31 संघामधील त्याच्यातील पेत्रे, कोण गोलंदाज, कोण फलंदाज, कोण क्षेत्ररक्षक, कोण यष्टीरक्षक, कोणी कुठल्या मैदानामध्ये किती धावा काढल्या, कोणी कोणाला कसं हरवलं, ह्या काही ज्या मुभा असतात, ह्या काही ज्या म्हणजे ॲम्युनिटीज असतात, कोणी कुठे काय खेळलं, कसं खेळलं, हे सगळं हे आपल्याला जाणकारी करण्यासाठी आपण फक्त एक मोहरे आहोत. नक्कीच चौधरी, थँक्यू. त्याचं अनुज्ञात असणं हे महत्वाचं असतं. म्हणून मी प्रभाकरजी पाटलांना नक्कीच ॲक्सेप्ट करतो की त्यांचं समालोचन. थँक्यू व्हेरी मच अर्जुभाई.
आणि खरोखरच मी मास्टर प्रदीप पाटीललाही म्हटलं होतं की आपल्या ज्या टुर्नामेंट्स होतात त्याचा लेखाजोखा, त्याचे जे स्कोर कार्ड्स, त्याचे एक जतन करायला पाहिजे. का पूर्वी आपल्याकडे एक स्कोरर असायचे, ज्या वेळेला टी व्ही नसायचा त्यावेळेला ब्लॅकबोर्ड असायचा, तिथे ब्रेबॉर्न स्टेडियमला मॅचेस असायच्या, त्यावेळेला ते फलकावर लिहायचे, परंतु त्याच्या मागे स्कोरबोर्ड स्कोरचं एक रेकॉर्ड असायचा, तो रेकॉर्ड ठेवायचे. त्यानंतर द्वारकानाथ संजगिरी यांचं 1980 नंतर पदार्पण झालं. 1980 ते आजपर्यंत त्यांनी जो स्तंभलेखक केलं आणि खास करून त्यांची जी शैली होती की ह्या क्रिकेटच्या बाबतीत लेखन करायची, एक जतन करायची, रेकॉर्ड्स ठेवायचे, तेही त्यांचं आज परवा दिवशी त्यांचं देहावसन झालेलं आहे. परंतु एक उत्कृष्ट असा क्रिकेटची जाण असलेला, क्रिकेटबद्दल सर्व माहिती असलेले द्वारकानाथ संजगिरी आज आपल्यामध्ये नाही आहेत. परंतु अजूनही 2 मॅच खेळवायच्या बाकी आहेत. कृपया आपण लक्ष द्यायचं. अंपायर्सना विनंती असणार आहे की थोडासा स्पीडअप करायचं आहे, कारण सूर्य मावळतीला चाललेला आहे, सावल्या रुंदावताना दिसत आहेत आणि आपल्याला इथे वाशी संघाच्या कर्णधाराला विनंती असणार आहे, आपण इथे मंचावर यायचं आहे. ह्यानंतरची मॅच आपली होणार आहे, लगेचच टॉस घ्यायची. चला मैदानाकडे जाऊया. सामन्याला सुरुवात होताना दिसते. पहिली ओव्हर घेऊन येतात ते दत्तात्रय. ह्या दत्तात्रय जे गोलंदाज, ह्यांचं वय आहे जवळजवळ 68 इयर्स, 68 वर्षाचं वय आहे. बघा, स्वास्थ्य शरीर आयुष्य महान जे ब्रीदवाक्य आहे त्याची खरोखर प्रचिती आपल्याला येईल. आणि पहिला चेंडू, ब्लॉक हॉलमधला चेंडू, त्याला खोदून काढलेला चेंडू येतो, तो लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे तिथे फील्ड करतो. दरम्यान मात्र 1 धाव घेताना दिसत आहेत दोन्ही फलंदाज. एका धावेनी खाता उघडताना दिसतो शत्रू आपल्या संघाचा. आपलं खातं उघडलेलं आहे आणि इथे मात्र 47 धावांची आवश्यकता असणार आहे ते जिंकण्यासाठी. अटीतटीचा सामना असेल तो बोनकोडे संघासाठी, कारण अगदी नवीन टीम. इथे लोअर फुलटॉसचा चेंडू इथे मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक आहे तिथे. 1 धाव घेतलेले दुसऱ्या धावेला. क्या बात है, लवली रनिंग बिटवीन द विकेट, सूझबूझ की क्रिकेट इसे कहते हैं. जैसे देख लिया उन्होंने, परख लिया कि गेंद क्षेत्ररक्षक थ्रो करेंगे बॉलर एंड पे तो मैं तो पहुंच जाऊंगा, इस तरह से कॉन्फिडेंटली उन्होंने दूसरा रन ले लिया और इसी के साथ में 2 रन के साथ में आराम से आगे चलते गए 3 रन के स्कोर के ऊपर. अब खेलने के लिए तैयार है, राइट आर्म मोर द विकेट. ये गेंद और फिर से रिवर्स मारना चाहते थे, इस टाइम बीट हो गए वहां पे और 1 डॉट बॉल. बड़ी अच्छी गेंदबाजी, ऐन वक्त पर छोर बदल के उसे मारना चाहते थे. राइट हैंडर बैट्समैन लगे लेफ्ट हैंडर बन के मारने की कोशिश कर रहे थे, जैसे कि ग्लेन मैक्सवेल करते हैं और डेविड वार्नर करते हैं. बहुत बैट्समैन है ऐसे, काफ़ी बैट्समैन है जो घूम के मारते हैं. यहाँ पे देखना है, दूसरी के लिए दौड़ पड़े दोनों बल्लेबाज और आराम से आस्ते कदम उन्होंने 2 रन पूरे कर लिए, क्योंकि वहाँ पे डी क्षेत्र के अंदर कोई खिलाड़ी नहीं है. उसका पूरा फायदा ले लिया वहाँ पे बैट्समैन बाला ने. फिर से तैयार है बाला खेलने के लिए. सामने से शोर से गेंदबाज है, हमारी पेवेलियन की दिशा से गेंदबाजी करेंगे दत्ता. राइट आर्म विकेट गेंद और रिवर्स शॉट मारना चाहते थे, बीट हो गए वहां पे. फिर से आप राइट हैंडर है, थोड़ा राइट हैंडर के प्रैक्टिस कीजिए. बाद में बीच में हर गेंद को अगर आप घुमा के मार देते हैं तो वो उचित नहीं है. लेकिन अच्छी टेक्निक है, अच्छा प्रयास कर रहे हैं, काफी अच्छा प्रयास कर रहे हैं बैट्समैन, कोई बात नहीं, उसमें दोहरा नहीं है. फिर से तैयार है राइट आर्म गेंद, ये गेंद और घुमा दिया उसे. क्या बात है, हवा में गेंद है, गेंद के पीछे फील्डर और ये ले लिया. बहुत बढ़िया कैच, हवा में थी, जैसे देखा जाए चांद सूरज की तरफ जा रही थी गेंद, ऊपर से आ रही थी गेंद को. ऐसे कैच को पकड़ना बोले तो बहुत ही मुश्किल होता है, लेकिन उन्होंने ले लिया कैच अच्छा जजमेंट के साथ में. और इसी के साथ में विकेट का पतन. बाला आ रहे पीछे डगआउट में, उनकी जगह में जा रहे एक बड़े खिलाड़ी है जिनका नाम है प्रभाकर जी, किरण प्रभाकर जी दत्तात्रेय, एज 68 और उनका अभी का ये ओवर है, सिर्फ उन्होंने खर्चे सिर्फ 5 रन और 1 खिलाड़ी को उन्होंने आउट किया है. इसका मतलब ये देखा जाए तो जितने भी नौजवान हैं उनको एक एग्जाम्पल सेट किया है कि हम में भी जो दम है जो आप में हो सकता है ना. एट द एज ऑफ 68 दिस इज अमेजिंग एक्चुअली. यस यू आर राइट 68. ये तो रिटायर्ड के बाद का
एज है, लेकिन आज उन्होंने करिश्मा कर दिया, अपने अनुभवों का फायदा बता दिया और इसी के साथ में सिर्फ 5 रन देके 1 विकेट चपका लिया। क्या बात है, लवली बॉलिंग, बहुत ही अच्छी गेंदबाजी, बहुत अच्छी गेंदबाजी। कहते हैं ना, रस्सी जल गई लेकिन बल नहीं गया, उम्र हो गई लेकिन हमारा क्रिकेट नहीं गया, अभी भी हमारे रोम रोम में क्रिकेट बाकी है, वो यहाँ पे दिखा रहे हैं दत्ता। अब देखना है, दूसरी गेंद डालने के लिए आ रहे हैं नए गेंदबाज है जगदीश और सामने है हरपन मौला खिलाड़ी शत्रुघ्न दलवी, जिसके पास बहुत बड़ा अनुभव है, अच्छा क्रिकेट खेलने का तजुर्बा है। राइट आर्म ओवर द विकेट, राउंड ओ लेफ्ट आर्म ओवर द विकेट, गेंद को खोद के निकाल दिया है। गेंद जा रही वहां पे, पीछे हट के फील्डिंग कर रहे हैं यहाँ पे और इसी के साथ में 2 बाउंस में फील्ड किया, थ्रो किया गेंदबाज के दास्तानों में, लेकिन तब तक 2 रन ले चुके थे शत्रुघ्न दलवी। आस्ते आस्ते अपनी पारी को सजा रहे हैं यहाँ पे शत्रुघ्न। जब तक शत्रुघ्न वहां पे खड़े हैं, डट के खड़े रहना चाहिए, जब तक खड़े हैं तब तक अपनी टीम को आगे ले जा सकते हैं, ये तो उनको भली भांति जानते हैं, इसलिए अब वो कोई भी धोखा नहीं पकड़ ले सकते हैं। फिर से तैयार है जगदीश, लेफ्ट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी करेंगे, सामने है शत्रुघ्न और इस गेंद को मारना चाहते थे, बैंड का बाहरी किनारा लेके गेंद गई थर्ड मैन की दिशा में, क्षेत्ररक्षक है वहां पे फील्ड कर रहे हैं, लेकिन वाइडिश थर्ड मैन की तरफ, जो थर्ड मैन में खिलाड़ी थे वो वाइडिश थर्ड मैन की तरफ चले गए और फील्ड किया, लेकिन तब तक फिर से 2 रन। इस 2 रन के साथ में स्कोर में इजाफा होता हुआ स्कोर आगे बढ़ता हुआ 9 के स्कोर के ऊपर, 9 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। 9 धावा फळकावर 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये आणि दोन्हीही अनुभवी खेळाडू तिथे आपल्याला पाहायला मिळत आहेत। किरण आणि शत्रुघ्न या दोघांवर पूर्ण जबाबदारी असणार आहे आपल्या संघाला पुढे घेऊन जायची। लिमिटेड ओव्हरमध्ये 1-2 जरी खेळाडू चांगले खेळले देविदासजी तरीही सामन्याचं चित्र बदलू शकतं। आपण पाहिलं होतं मागच्या मॅचमध्ये। सज्ज होतं जगदीश, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, क्या बात है, लवली शॉट, व्हाट अ शॉट इट इज। ही वॉज रेडी फॉर दैट बॉल, he just saw that ball, it was coming to him, low full toss it was, he just turned that ball toward the third man revision, nobody was there, ball traveling toward the fence for a 4 run, good looking shot it is। क्या कह सकते हैं आप इस शॉट के बारे में? प्रभाकर जी, अगोदरच त्याने गोलंदाजाला हेरलं होतं। शत्रू हा एक उत्कृष्ट असा फलंदाज, जसं म्हटलं की बोनकोडे संघाला त्याच्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि या फटक्यामध्ये जो आत्मविश्वास होता शत्रूचा, कारण की त्याला माहित होतं हा चेंडू मी असा मारणार आणि मारणारच, आणि तसंच केलं त्याने। एक रिव्हर्स स्वीप, एक लाजवाब रिव्हर्स स्वीप, ज्याच्यामध्ये त्याला 4 धावा मिळत आहेत। खरोखरच उत्कृष्ट फटका। नक्कीच इट वॉज अ टायमिंग शॉट, चेंडूला फक्त दिशा दिली आणि त्याला धाडलेला सीमारेषेबाहेर। पुन्हा एकदा जगदीश टू, दिस टाइम ही फ्लिक दॅट बॉल टू द फाईन लेग रिव्हिजन, आणि त्याचबरोबर 1 धाव मात्र घेतलेले। परत एकदा एका धावेने धावसंख्या पुढे सरकताना धावसंख्या झालेली आहे जी 14 धावा आपल्या फळकावर इथे पाहायला मिळत आहेत बोनकोडे 11 संघाच्या। 68 वर्षाचा फिल्डर क्षेत्ररक्षण करतोय आणि तिथे थोडंसं गचाल क्षेत्ररक्षण होते। कीपर मला वाटतं मिलिंद याच्याकडून बाद झाला असता किरण नक्कीच, पण थोडंसं मिस तो चेंडू पकडू शकले नाही आणि एक संधी त्यांनी सोडली। नाउ लेफ्ट हँडर टू राइट हँडर, ही जस्ट पुश दॅट बॉल टुवर्ड द ऑफसाइड एरिया, लॉंग ऑफ रिव्हिजन, नोबडी वॉज देयर, इनटू द नो मॅन्स लँड, बट वन्स अगेन दे आर गोइंग फॉर द सेकंड रन। फील्डिंग इज थोडासा स्पीडअप करायचं आहे कृपया। येस येस, वन शॉट, एकच रन आता मिळणार आहे ह्या शॉटवर। 1 शॉट इथे झालेली आहे, 1 धाव कमी करा, ओके। 15 धावा फळकावर लागलेत आतापर्यंत, 15 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट असं समीकरण आपल्याला पाहायला मिळते। परंतु इथे मात्र जोपर्यंत शत्रुघ्न आहे, जोपर्यंत त्याने जबाबदारीने आपल्या खांद्यावर जबाबदारीने खेळत आहे, तोपर्यंत सामन्याचं चित्र काहीसं अजूनही टिकून ठेवणार आहे तो शत्रुघ्न। पुन्हा एकदा जगदीश, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, जोरका शॉट, चेंडू ट्रॅव्हल होतो कार्पेटच्या सहारे, चांगली फिल्डिंग बनावी लागेल आणि इथे मात्र रोखून धरलेलं दुसरं रन घेण्यासाठी किरणची इच्छा होती, परंतु शत्रुघ्न यांनी त्याला परत पाठवलेलं आहे आणि त्याचबरोबर 1 धावेनी मात्र धावसंख्या आत्ता झालेली ती 16 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर।
आफ्टर 2 over 16 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट असं समीकरण आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याचबरोबर इथे मात्र स्ट्रॅटेजी म्हणावी लागेल, इथे थोडंसं प्लॅनिंग करताना दिसतो तो सानपाडा 11 संघ की कशा पद्धतीने इथे रोखायचं शत्रुघ्न आणि किरण यांना. कारण शत्रुघ्न किरण हे दोन्हीही अनुभवी खेळाडू आहेत, दोन्हीही चांगले बॅट्समन आहेत. आणि आत्ता ह्या घडीला 3 ओव्हरची आधुनिक खेळ बाकी आहे, म्हणजे 18 चेंडूंचा आधुनिक खेळ शिल्लक असणार आहे. आणि जवळजवळ त्यांना 31 धावांची आवश्यकता असणार आहे ते जिंकण्यासाठी. 18 चेंडू 31 धावा असं समीकरण तसं काही सोपं नाही आहे. कारण इथे मात्र चौकार षटकार जर मारले तर धावा होत आहेत, अन्यथा एका दुक्कानी धावा पूर्ण होऊ शकत नाही, हेही माहिती असणार आहे बॅट्समनला. लेकिन कोई बात नहीं, क्रिकेट में होता रहता है. कृपया मीटिंग जास्त घेऊ नका. कॅप्टननी फक्त एखाद्या गोलंदाजाला काय कानमंत्र द्यायचं आहे, आयडिया द्यायची आहे, कशा पद्धती गोलंदाजी करायची आहे ते सांगायचं आणि लगेचच सामन्याला सुरुवात करायची आहे. नवीन गोलंदाज येतो योगेश. तिसरी ओव्हर घेऊन 18 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता असणार आहे ती जिंकण्यासाठी. पहिली ओव्हर मात्र म्हणतो ना आपण वेल बिगन इज हाफ डन, तर पहिल्याच ओव्हरमध्ये त्यांनी बरीचशी चांगली कामगिरी सोपी करून ठेवली होती. दत्तात्रय वय वर्ष 68 यांनी, आणि खरोखरच उत्कृष्ट गोलंदाजी पहिली ओव्हर पाहायला मिळाली. एक गडी मात्र त्यांनी बाद केला होता. आता तिसरी ओव्हरची सुरुवात. योगेश राईट आर्म विकेट गोलंदाजी करतोय इथे किरणसाठी. किरण याने उचललेला आहे चेंडू नो मॅन्स लँडमध्ये, तरी धावत येतोय मिलिंद. क्या बात आहे, लवली कॅच. विकेट किपर जेव्हा विकेटपासून जवळजवळ एक 10 ते 15 मीटरपर्यंत धावत जाऊन कॅच घेतो त्यावेळेला खरोखरच त्याला मानावं लागेल. कारण विकेट किपर नेहमीच हा एक त्याचे ग्लोव्ज असतात, इथे मात्र आपल्याला ग्लोव्ज नाही आहेत, परंतु विकेट किपर ऑलवेज एक चांगला फिल्डर असतो. तर तिथे फील्ड करताना त्यांनी कॅच घेतलेली आहे. काय म्हणायचं ह्याबद्दल वैभव? नक्कीच मिलिंद याची चपलाई, त्याचा जो चेंडूवरचा लक्ष होतं त्याने बघितलं की चेंडू इथे जवळच आपल्या रेंजमध्ये आहे आणि धावत जाऊन त्याने स्क्वेअर लेग अंपायरच्या बाजूला तो झेल पकडला कुठली चूक न करता, आणि एक चांगला फलंदाज बाद केला बोनकोडे संघाचा किरणच्या रूपात. नक्कीच. आता मात्र कैलास फलंदाजीसाठी येताना दिसतोय. कैलास सुद्धा अटॅकिंग बॅट्समन आहे, त्याच्याकडेही चांगले फटके आहेत, परंतु क्रिकेटमध्ये ज्या ज्या दिवशी जो चांगला खेळ होतो तो मात्र जिंकतो हे आपल्याला नेहमीच माहिती आहे. इथे मात्र जोरका शॉट, चेंडू ट्रॅव्हल होतोय बिहाइंड द बॉलर आणि एक धाव घेतलेले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना दिसतोय. ओहो, डायरेक्ट थ्रो इन टू द स्टंप, परंतु क्या बात आहे, लवली रनिंग बिटवीन द विकेट. चांगली इथे धावगती म्हणावी लागेल आणि त्याचबरोबर 2 धावा इथे फळकावर पाहायला मिळत आहेत. 2 धावेनी मात्र धावसंख्या पुढे सरकताना 18 या धावसंख्येवर. वय वर्ष 50 मला वाटतं पार केलेले आहे शत्रू यांनी, तरी देखील 52, तरी देखील चिताच्या चपल्याने तो धावतोय आणि तरुणांना लाजवेल असे हे धाव. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल. प्रभाकरजी पुन्हा एकदा योगेश आपल्या गोलंदाजीवर. फुल टॉसचा चेंडू, भिरकावलेला चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये, मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या बरोबर मधोमध, परंतु इथं बीट करतोय क्षेत्ररक्षकाला आणि त्याचबरोबर नो बॉलचा इशारा येतोय आमच्या बाजूनी. चौकार, नो बॉल, 5 धावा पूर्ण आणि नंतर मात्र अजून एक चेंडू एक्स्ट्रा टाकावा लागेल. भुर्दंड असणार आहे तो गोलंदाजाला. वाशी संघाचा कर्णधार मुकेश म्हात्रे यांनी यायचं इकडे. पुन्हा एकदा योगेश टू कैलास. कार्पेटच्या सहारे चेंडू येतो लॉंग ऑफच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे तिथे, पुन्हा थोडीशी मिसफिल्ड. पुन्हा दुसऱ्या धावेसाठी धावताना दिसत आहेत दोन्ही फलंदाज आणि त्याचबरोबर 2 धावा. पुन्हा एकदा 2 धावांनी धावफळक पुढे सरकताना हलताना दिसतोय. प्रत्येक चेंडू गणिक रन होताना दिसत आहे तिथे. 25 धावा आतापर्यंत फळकावर लागलेले आहेत. दोन्ही संघ अटीतटीचा प्रयत्न, आटोकाट प्रयत्न करताना दिसत आहेत. गोलंदाजीचा प्रयत्न, फलंदाज मात्र हाबी होताना दिसतोय गोलंदाजीवर. राईट आर्म विकेट. पुन्हा एकदा त्याच पद्धत. गुड बॉल इट वॉज. आउटसाईड ऑफ स्टंपचा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, मारण्याचा प्रयत्न, फसलेला प्रयत्न आणि इथे पुन्हा एकदा एक डॉट बॉल पाहायला मिळतो. प्रभाकरजी योगेश चांगली गोलंदाजी करतोय, कारण की मोठे फटके अजूनपर्यंत मारून दिले पण क्षेत्ररक्षणाची साथ त्याला मिळत नाही. कारण की आता देखील मिलिंद याची थोडीशी मिसफिल्ड होते, तिथे बाद झाला असता, कारण की एसटीचे झाला असता तो.
प्रभाकरजी. नक्कीच वैभव. आणि इथे मात्र चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. तिथे वन बाउन्स चेंडू डोक्याच्या वरून चाललेला होता, शेवटच्या क्षणी मात्र थांबवलेला येतो. आणि त्याचबरोबर 2 धावा मात्र पुन्हा एकदा पाहायला मिळते. या ओव्हरमध्ये आत्तापर्यंत 2-2 करताना धावसंख्या फारच एक चेंडू येस एक चेंडू शिल्लक आहे. शेवटचा चेंडू असणार आहे ह्या ओव्हरमधला. राईट आर्म ओव्हर द विकेट, योगेश टू कैलास. आणि इथे जोरका शॉट. ओहो, क्या फिल्डिंग आहे, लवली फिल्डिंग, ज्याची आम्ही प्रशंसा करत होतो. 68 वय वर्ष 68, परंतु काय जबरदस्त फिल्डिंग शॉट होता तो फाईन लेगच्या दिशेने. शॉट फाईन लेगला उभा असलेला नक्की चौकार झाला असता. नक्कीच थोडासा थंबल झाला असता तरी गेला तर, परंतु कोण न डगमगता चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं इथे दत्ता यांच्या मार्फत. आणि त्याचबरोबर 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती धावफळकावर 27 धावा फळकावर लागलेल्या आहेत. आणि आता 2 ओव्हर शिल्लक आहे. या 2 ओव्हरमध्ये अजूनही 20 धावांची आवश्यकता असणार आहे ते जिंकण्यासाठी. काय घडतंय काय बिघडतंय सांगण्यासाठी माझे मित्र वैभव तांडेल येत आहेत पुढच्या 2 ओव्हरचं समालोचन आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. थँक्यू सो मच प्रभाकरजी. 12 चेंडू आणि 20 धावा, म्हणजे 10च्या सरासरीने धावा जमवायच्या आहेत. काशीनाथजी गोलंदाज. नितीन वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीनं 4थं षटक घेऊन आलाय. नितीन बघायचं आपल्याला 20 धावा अजून जिंकण्यासाठी. शत्रू जोपर्यंत आहे तोपर्यंत बोनकोडे संघाचे जो आत्मविश्वास आहे शत्रूवरती पूर्ण आहे, कारण की जोपर्यंत शत्रू मैदानामध्ये आहे तोपर्यंत त्यांना चिंता नाही. बघायचं आपल्याला नितीन. हा चेंडू फुलटा चेंडू आणि 1 बाउन्स, सीमारेषा पार, नो बॉल. पंच इशारा करतायत नो, म्हणजे 1 एक्स्ट्रा आणि 4 बाउंड्री. 5 धावा मिळतील ह्या चेंडूवरती. 5 या 5 धावेने धावसंख्या पुढे सरकते धावपळकावर 32. पुन्हा एकदा खराब चेंडू होता, मारायचा होता, प्रयत्न होतो, परंतु सैर चेंडू असल्यामुळे इशारा पंचांचा वाईड. 33. आता मात्र जिंकण्यासाठी धावसंख्या 12 चेंडू 14 धावा. एकही चेंडू न फेकता 6 धावा मिळाल्या आहेत त्या बोनकोडे संघाला. खराब गोलंदाजी. हा चांगलं कमबॅक नितीन याचं, परंतु अगोदरचे 2 चेंडू थोडे खराब, थोडं कठीण, थोडं हलकं झालं. ते डोक्यावरचा भार जो बोनकोडे संघावरचा होता तो कमी झाला, कारण की षटकार जो मिळाला नो बॉल वरती. हा चेंडू नितीन याचा चांगला चेंडू, निर्धाव चेंडू, लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव. धावसंख्या धावपळकावर 33. 10 चेंडू 14 धावा. शत्रू पाहूया पुन्हा एकदा नितीन. हा चेंडू पुन्हा एकदा खराब चेंडू, आणि खराब चेंडूचा नक्कीच चांगलाच खरपूस समाचार शत्रूच्या बॅटमधून निघतोय. खणखणीत षटकार. या 6 धावेने वैयक्तिक खेळतोय शत्रू. 20 धावसंख्येवर एक चांगली खेळी खेळतोय शत्रू, आणि संघाची एकूण धावसंख्या 39. आता मात्र जिंकण्यासाठी 9 चेंडू 8 धावा. 9 चेंडू 8 धावा. सानपाडे संघ. नितीन खराब गोलंदाजी, कारण की आतापर्यंत त्याने चेंडू फेकले 3, आणि 3 मध्ये त्याने 2 फुलटॉस. हा चेंडू बॅटची कडा घेऊन आता मिसफिल्ड होते मिलिंद्याची. सर्वा मास्टर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, सर्वांचे लाडके, तेच व्यक्तिमत्व श्रीमान प्रदीपजी पाटील यांचं सहर्ष स्वागत. त्यांनी व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. तुमचे हार्दिक स्वागत सर.
आज हे खेळ खेळतोय, निव्वळ एक संकल्पना तुमची. प्रभाकरजी, तुम्ही काय म्हणाल? हॅलो हॅलो, नक्की वैभव, ज्यांनी ही संकल्पना उभी केली. दरम्यान क्या बात, लवली शॉट, टेरिफिक शॉट ओव्हर द फेन्स फॉर अ 6 रन. क्या बात आहे, क्या स्टायलिश. इथे महेंद्रसिंग धोनीच्या स्टाईल मध्ये सामना मात्र आपल्या ऍब्सोल्युटली, नो डाऊट अबाउट इट. दरम्यान मात्र इथे मास्टर प्रदीप पाटील यांचं आगमन, संघटनेचे अध्यक्ष, आणि ज्यांनी ही मुहूर्तमेढ रोवली. आज हे 40 नंतरच्या खेळाडूंना एक मैदान मिळालं, एक क्रीडांगण मिळालं खेळण्यासाठी, त्यांचं इथे आगमन. वी आर वेलकमिंग यू. प्लीज कम ऑन द स्टेज सर. यू आर हार्डली वेलकम ऑन द स्टेज. सहर्ष स्वागत करतोय सर आम्ही तुमचं, कारण की हे दिवस पाहतोय आम्ही.